शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींनो, कशा आहेत बघा. सकाळचं वातावरण दाखवते मी तुम्हाला. खूप छान. आज थोडी थंडी पण वाजते आहे सकाळी सकाळी. आणि आज थोडं लवकर चालले मी वरती चक्कर मारायला. आज जायचे कार्यक्रमाला एका. तर चला ठीक आहे, आपण वरती जाऊ, चिमण्यांना दाणे पाणी पण घेऊन. चला आधी चिमण्यांना दाणे टाकू सगळ्यात पहिले. तर चला मैत्रिणी, मी अर्धा तास आधा चक्कर मारून घेणार आहे. हे नॉनस्टॉप थांबायचं नाही, काही नाही, सारखं चक्कर मारत राहायचं. खूप फरक पडतं, खूप म्हणजे खूप. इतका मला खूप फरक पडला. चरबी जळती आहे आणि म्हणजे आता काय सांगू, हलकं हलकं वाटतं, आपले हाडं मजबूत होते. तर हे करून बघा तुम्ही. 8 दिवस एकसारखं करायचं. असं नाही की एक दिवस केलं आणि एक दिवस बसायचं, मग त्याने काही फरक पडत नाही आणि आपल्याला कळत पण नाही आपल्यामध्ये काय फरक पडलाय का काय. तर चला ठीक आहे, आता अर्धा तास चक्कर मारून घेऊ आपण. तर चक्र मारून आले अगोदर, मग पहिले कपडे धुवून टाकले. कुठं जायचं म्हटलं काही सगळे कामावर धंदे सगळे आवरून जावं लागतं, तेव्हा बरं वाटतं मनाला. दोघं बापाला एका पुरतं स्वयंपाक करणारे, वरण करणारे, मस्त छान वरण शिजवतो आणि तेल टाकायचं, थोडंसं हळद टाकायची. खूप वरण झालं मैत्रिणी. राम राम. शोभाकाळी ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, कुठं जायचं म्हटलं का काही ना काही राहूनच जातं माणूस. आवरायचा विचार करतं पण काही आवरत नाही. तर चला ठीक आहे, पटापटा निघू. वैशू तिकडे येऊन थांबलेली, माझी वाट बघती आहे मैत्रिणींनो. पेट्रोल टाकून घेतलं तर स्कूटीला, आणि मोठी गाडी चालवायला कोणी नव्हतं म्हणून वैशूला घ्यावं लागलं स्कूटी चालवायला सगळं. तर चला निघू आता. कार्यक्रम झाला, छान पार पाडला मैत्रिणींनो. आता सगळीकडे आपल्या आपल्या परीनं गप्पा चप्पा चालू आहे, आपल्या आपल्या ओळखीच्या पाहुण्याच्या, जवळच्या पाहुण्याच्या. तर चला आम्हाला जायचं एक ठिकाणी पाहुण्याकडं. तर मैत्रिणींनो, हे नवरी श्राद्ध होतं. इनबाईच्या मावस बहिणीच्या नवऱ्याचं जेवणच होते. काहीतरी बिमार पडलेले होते, मग ते वारले मागच्या वर्षी. तर मग मला पण बोलवलेलं होतं त्यांनी. तर आम्ही आलो होतो. वैशूला आणलं होतं मी गाडी चालवायसाठी, कारण तिचे सासू सासरे आलेले होते. तर चला आता इनबाईच्या मावस भावाच्या घरी जायचं आहे आपल्याला. तर ऊन पण खूप वाढलेलं होतं, हळूहळू ऊन पण वाढू लागलं मैत्रिणीनं. तिथंच होतं लॉन्सच्या ते जवळच आहे मावस भावाचे घर. तर 1-2 मावस भावाच्या घरी जायचे. इनबाईच्या 4 मावशी आहे, त्यांच्या आईला धरून 5 आहे. पण इतके छान पाहुणे ते सगळे, मी तुम्हाला काय सांगू. भावजयासुद्धा तुम्ही सांगा, आजकाल सख्खी भावजय सख्या भावजयाला काही ठिकाणी विचारित नाही. आणि इथं कुठं मावस भावजया तर किती छान आहे. इथं बघायला लॉन शेजारी नदी का वडा आहे, त्याच्या शेजारी अशा मूर्ती ठेवल्या कोणीतरी आणून अशा तिथं. चला आता निघालो. एका मावस भावाच्या इथं अर्धा 1 तास थांबलो. मस्त सरबत वगैरे झालं, गप्पा चप्पा झाल्या, सगळ्यांना साड्या नेसवल्या त्या मावस भावजाईनं. आता दुसऱ्या मावस भावाच्या घरी चाललो इकडं. तर बघू चला तिकडं मावस भावाचं घर कसं आहे. मी पहिल्यांदाच चालले. इथं बघा महादेवाचं मंदिर आहे, त्यांच्या बंगल्याच्या तिकडं शिरायचं. तर खूप छान महादेवाचं मंदिर, इतकं मस्त तोंडालाच. तर चला जाऊ आपण आता बंगल्यामध्ये, बघू कसं आहे. तर मैत्रिणीनं ह्या ताई ना, ताईच्यानं सख्यानंदाचे मिस्टर होते, कमी वयातच वारले. आणि बघा ह्यानं लॉन्सला होत्या, लॉन्सला कार्यक्रम होता ना. तर मग त्यांना कळालं ह्या आलेले आहे तिकडून घरी इकडं, तर लगेच आल्या. तर बघा तुम्ही, आजकाल कोणाच्या भावजया सख्या भावजया विचारित नाही लवकर. आणि ह्या मावस भावजया. चांगले आहे तुमच्या अवतारात. मी तर कशी अवतारात राहते रोज. मी तर रोज गाऊनवर राहते, कशावर राहते, डेली ब्लॉग राहतो ना, मग त्याच्यामुळं ते भाऊ सांगत होते ना म्हणे आम्ही तुमची व्हिडिओ बघतो. पण मग ते कसं मला थोडं फील झालं ना बाबा, म्हणजे कसे टाकते, चांगले टाकते नाही टाकते असं चांगले असतात. मला कमेंट करायची मग. तिकडून पण साडी वापरा बरं.
चला निघालो आता तिथून. त्यांच्याकडे परत पाहुणे येणार होते ना, आलेच होते. आम्ही निघालो आणि ते पाहुणे आले तर किती छान बघा. असं कोणी कोणाला देतं का घेतं का, पण मग असं राहिलं तर किती छान वाटतं. मैत्रिणींना मी नाही तर एक ठिकाणी थांबलो होतो आम्ही. आमच्या आता 4 गाड्या होत्या. इनबाई, अजून इनबाईच्या मावशी, अजून इनबाईचे भाऊ. तर मग आता हे इकडं चाललो आम्ही एक ठिकाणी भेटायला पाहुण्यांना. तर ह्या पाहुण्या कोण आहे, तर माझ्या इनबाईच्या भाऊजाई खूप आजारी होत्या. तर ते म्हणे मग इकडं आलो आहे आपण असंच, तर मग जाऊ भेटायला चला. तर मग आता तिकडं चाललो भेटायला, पण ते ना मागं थांबले होते. काही कसं आहे खाली हाताने जायचं नसतं, मग त्या काहीतरी घेत असतील केळं वगैरे काही. तर मग आम्ही इथं थांबलो. तर मला दमपटाना गेली. मी तुम्हाला बोराचं झाड दाखवते. मी बोरं तोडायला जाणार होते, मला रोडवरून दिसले होते. मी ते बोरं मला गाडीवरून रोडवरून दिसले. मग वैशूला म्हटलं थांबलोय आपण, थांब मी जाते. थोडीशी खाली होती, मी खाली उतरून गेले. बोरं तोडायचा प्रयत्न केला, पण ते मागून आले इनबाईन ते. तर म्हणे चला चला उशीर होत आहे. खूप ऊन पण लागायचं मैत्रिणीनं. तर चला आलो बघा आम्ही. इथं कसं आता ते रोडवर उंच होता रोड, आणि थोडंसं असं खाली खोकद्यात असल्यासारखं होतं, चारी वगैरे असल्यासारखे. मग आम्ही उतरून घेतलं. वैशून ते पुढं गेले. मग आम्ही ते जणी चाललो आहे पाय. ते झाड बघा, हे झाड किती भारी आहे. तर मग त्या मामी म्हणे झाड किती छान आहे बघा. तर तुम्ही पण बघा, इतकं मस्त वाटायचं हिरवगार. तर आपण बघू बघा, हे बेलाचं झाड, एवढं मोठं बेलाचं झाड आहे मी तुम्हाला सांगते. आणि काय काय ठिकाणी आपल्याला सिटीमध्ये कसं बेलाचे पानं तोडायला बघायला सुद्धा भेटत नाहीत. तर बघा हे बेलं बी किती मोठे मोठे आले. बेलाचं झाड, खाली मस्त डोरं बांधलेली बेला. तर चला आता इथून निघालो, बसलो, बोललो, जराशी चहा पाणी झाली. तर मैत्रिणींनो त्या इतक्या आजारी होत्या की त्यांचा काही भरवसा नव्हता. ते कशामुळं, तर रक्त कमी पडलं होतं त्यांच्या शरीरामध्ये. तर त्या पाहुणे आजारी काय होत्या म्हणून अचानक झालं मैत्रिणी, त्यांना थोडंसं असं खोकला येऊ लागला. तर तुम्हाला मी सांगते काय काळजी घ्यायची आपल्या शरीराची, लहानांची मोठ्यांची, की जेणेकरून आपल्या शरीरातलं रक्त कमी पडणार नाही आहे. त्या पाहुणेचं असं रक्त कमी पडलं की त्यांना असं डॉक्टरकडं नेलं, तर डॉक्टरने लगेच एक्सरा वगैरे काढायला लावलं. तर रातोरात त्यांना नाशिकला हलवावं लागलं. तर 4-5 बाटल्या रक्त भरलं त्यांना. तर रक्त वाढायसाठी काय करायचं, ज्यूस पालकाचा, गाजराचा, बीटचा, काकडी. तर चला मैत्रिणींना आम्ही येऊ लागलो आता. परत इथे एका पाहुण्याच्या घरी जायचं आहे. रस्त्यावरच त्यांचं घर आहे. इनबाईच्या भावकीतल्या कोणतरी असं त्यांच्या बाई त्यांच्या आईचं. तर त्यांनी आम्हाला रोडवरून येताना बघितलं, जातानाच पाहिलं होतं. मग येताना त्यांनी हात वरी केला. मग बोलवलं 5-10 मिनटं या म्हणे. मग तिथं बसलो, जराशी गप्पा झाल्या तिथं पण थोडीशी चहा पाणी झाली. बघा त्यांच्या तिथं घराच्या बंगल्याच्या पुढं आंब्याचं झाड, किती छान आंबे लागले. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आजचा दिवस असा पूर्ण गेला. फ्रुटीची बनव. फ्रुटीची का ती 100ला आहे. एकदम आवाज कमी कर थोडा. लेकरं आवाज येत मध्ये. मैत्रिणींनो या जेवायला. तिकडून आल्यावर मी बनवलं स्वयंपाक, पनीरची भाजी बनवली, आमच्या दीपकचं फेवरेट पनीर. त्याच्यानंतर बनवली मी शेंगदाण्याची चटणी. मैत्रिणींनो या जेवायला मी बनवलं बघा आता दीपकच्या पसंतीचं पनीर बनवलं, त्याचं फेवरेट पनीर आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी बनवली, चपात्या बनवल्या, मस्त नरम नरम चपात्या झाल्या बघा. आणि दुपारचं वरण तसंच पडलं बघा, एवढं मोठं करून गेलेले होते. भात बनवला बघा. तर चला ठीक आहे, या जेवायला जेवण करू. त्याच्यानंतर मी तुम्हाला, मला 2 साड्या आल्या, 2 साड्या नेसवल्या इनबाईच्या मावस भाऊजाईने. तिथंच राहते जवळजवळ. दोघींनी 2 खूप छान साड्या नेसवल्या, त्या पण दाखवते मी तुम्हाला जेवढी आधी. बघा कधी बनते मैत्रिणींनो. चला मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. माझ्या इनबाई आहे ना, इनबाईला 4 मावशी आहे, त्यांच्या आईला धरून 1 मावशी. बघा आजकालच्या जमान्यात एवढं कोण कोणाला विचारते. आपल्याला स्वतःच्याला कोणी एवढं विचारित नाही, तर एवढं मावशाच्या पोरीन, मावस भाऊ. तर मावस बहिणीच्या मिस्टराचं वर्षश्राद्ध होतं. त्यांचे मिस्टर जवानच होते, एवढं काही वय पण नव्हतं. त्या ताईचं पण एवढं काही वय नाही. तर काहीतरी बिमार पडलेले होते, काहीतरी आजारी होते. तर मैत्रिणींनो बघा किती म्हणजे प्रेम, किती मानुक्षी आहे. मला सुद्धा बोलवलं, त्या ताईचा फोन आला म्हणे तुम्ही पण या. आणि मग तिथंच 1 मावस भाऊ इथं, 1 मावस भाऊ इथं, असंच म्हणजे जवळजवळच राहत येतं. तर मग आम्हाला त्यांनी बोलवलं, चला म्हणे. कार्यक्रम कुठं होता, लॉन्सला होता. मग इनबाईच्या मावस बहीण पण म्हणे चला घरी. पण मग त्या कसं आता त्यांचं दुःखवाटाचं होतं. तर मग आम्ही म्हणलं नंतर कधी येऊ. तर त्यांचा पेरूचा बाग आहे. तर त्या म्हणे या पेरू खायला कधीतरी म्हटलं येईन. तर बघा या साड्या 2 मावस भाऊजाईनं साड्या नेसवल्या.
आजकाल सख्या भावजाई ननंद भावजाईचं सूत्र राहत नाही, सख्या बहिणी बहिणीचं काही ठिकाणी सूत्र राहत नाही. आणि या बघा कुठल्या कुठं मावस भावजाय, तर इतक्या छान मावस भावजाईसुद्धा, मावस भाऊसुद्धा, ते भाऊसुद्धा मला म्हणे ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. तर म्हटलं हो का, तर खूप छान वाटलं. म्हणे यायचं कधीतरी यायचं, माणूस एक वेळेवरून जातो कुठं बी. मैत्रिणींना असं काही रोज कोणी कोणाच्या घरी सारखं जाऊन बसत नाही, तर काही काही ठिकाणी एक वेळेवरून गेलं तरी पाहुणचार होत नाही. तर यांच्याकडून शिकायसारखं आहे. आणि कोणी कोणाला काही देत नाही घेत नाही, प्रेमाचे 2 शब्द बोलले तेच संग येते. तर माणसाच्या साड्या बघा पण किती छान नेसवल्या 2 मावस भाऊजीने. तर चला ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.